चषक 2020 पाहत आहेत आणि त्यामधील महत्त्वाचा मॅच एका बाजूला वाल्मिकी नगरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला भागडेवाडीचा संघ आहे. त्यांच्यामध्ये महत्त्वाची मॅच या ठिकाणी सुरुवात होत आहेत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू चालला सीमारेषेच्या अगदी लगत. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला वेगानं बॉलवरती पुढे आले, फिल्डिंग केलं. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 1. 2 षटकं हाताळण्यासाठी तुम्हाला 8 मिनिटांचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं ही मैदानाच्या मध्ये फेकायचे आहेत. सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं तुकाराम मांगेला सर देखील जॉईन होतील. पहिल्या बॉलवरती प्रणयनं सिंगल घेतलायत. आता स्ट्राईक एनवरती विजय भागडे, एक असा खेळाडू जो भागडेवाडी संघासाठी अनेक वर्ष खूप चांगला खेळ करत आलाय. तो खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 1. पहिला 2 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या धावफलकावरती 1. सध्या हा महत्त्वाचा मॅच सुरू आहे. जय गणेश क्रिकेट संघ वेसवी वाल्मिकी नगर वर्सेस इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी यांच्यामधली मॅच. लोअर फुलटा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑनला फिल्डिंग केलेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यज्ञेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि या सिंगलच्या माध्यमातून सध्या स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात. तर 2 धावा. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई यांनी घेतलेली मेहनत किंवा युवा चषकाची क्रेज काय असते ना, ती मागच्या अगदी तुम्हाला या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळालात. कालचा दिवस तुम्ही पाहिलात, आजचा दिवस तुम्ही पाहत आहात. चांगला बॉल. 1 बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट. ही आतापर्यंत कहाणी राहिल्यात. मागे 4 बॉलची कमबॅक करणं जाणतायत जय गणेश क्रिकेट संघ वेसवी वाल्मिकी नगर. काल याच संघानं श्री जागमाता देवी क्रिकेट संघ शिपोलीच्या संघाला पराभूत केलं होतं. दुसऱ्या बाजूला भागडेवाडी ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी वैभव लांबे आणि त्यांच्या टीमला पराभूत करणारा संघ तोही तुम्हाला मैदानाच्या मध्ये दिसतोय. सध्या पहिल्या 4 बॉलमध्ये रन 2. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, अगदी हवेमध्ये फटका खेळला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चाललाय बॉल, पाठीमागे जाऊन अगदी या बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 4. बॉल फेकून झाल्यात मैदानाच्या मध्ये 5. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. काल 5-5 षटकांच्या आपण 4 ओव्हर पाहिलेत. आज बरोबर 6 बॉल जे आपला पूर्णपणे ओव्हरमध्ये असतात त्याच्यात तुम्हाला 3 षटकं ही मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 4. फटका खेळला हवेमध्ये, बॉल उंच गेलाय, दूर गेलाय का पाहूया. हो, दूरही गेलाय, डिस्टन्स गाठलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि इतिहास कोकणातल्या अगदी रत्नागिरी मधला मंडणगड तालुका आणि त्याच्यामधला सुरू असलेला युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित युवा चषक 2026चा क्रिकेटचा सोहळा. अर्थात क्रिकेटचा एक महासंग्राम कालपासून आपण अनुभवतोय. धनंजय आमच्या जोडीने जॉईन झाल्यात आणि एक सामना जसा चाललाय ना तसा रंगत या स्पर्धेची वाढू लागलेत. मागच्या 7 पर्वामध्ये जे संघ विजय झाले आहेत ते देखील प्रयत्न करतात, पण ज्यांना कदाचित पहिल्या 7 पर्वामध्ये 7 वर्षामध्ये विजेतेपद पटकावता आलं नाही आहे ते यावर्षी आठवणीत राहणारी ही 8व्या पर्वाची ही स्पर्धा ते देखील खेळतात. आणि कुठल्याही स्पर्धेचं महत्त्व असतं ज्यावेळेला नवा विजेता समोर येत असतो. एक प्रसिद्ध समाजसेवक शैलेजी लाखन जे भैरवली गावचे रहिवासी आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. शैलेजी, आपलं सहर्ष स्वागत आहे या युवा चषक 2026 युवा क्रीडा कमिटी मंडणगडच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिले षटक संपले. धावा धावफलकावरती 10. 10 धावा यश मैदानावरती आल्यात. स्ट्राईक एनवरती विजय भागडे ड्राईव्ह केलं, समोरच्या दिशेनं फटका छान खेळलाय, लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं आहे. 1 धाव कंप्लीट. तन्मयच्या हातामधून बॉल निसटलाय. जसा चेंडू तुमच्या हातामधून निसटेल लगेच बॅटरनं तो 2 धावेंचा कॉल या ठिकाणी मैदानावरती दिलाय. आणि त्या शेवटच्या ज्या बॉलवरती षटकार आला ना त्याच्यानं कुठेतरी फरक पडला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 5 बॉलमध्ये फक्त 4 दिले होतात. शेवटी षटकार आले ना तर रन 10 वरती गेल्या होत्या. त्याला कारण आहे, कारण मागच्या काही सामन्यामध्ये पाहिलं तर 60 धावा झाल्या, 65 धावा. मागच्या सामन्यामध्ये 47 धावांचा पाठलाग होता.
उजव्या षटकाच्या बाहेर भेटते त्यावेळेला तुमच्याकडे एक टार्गेट असते की किती धावा करायला हव्या, 3 षटकामध्ये किती रन असायला हव्या. ज्यावेळेला पहिला प्रयत्न असतो 50च्या पार 60 जवळ, जर 50च्या पार नाही जाता आलं तर 40 आणि 50च्या मधली 45+ धावा देखील कदाचित चॅलेंजेबल ठरू शकेल. खास करून दुपारचं सत्र आहे या नारंगीच्या मैदानावरचं आणि दुपारच्या सत्रामध्ये 40+ रन चॅलेंजेबल असतील. तुमचा इंटेन कारण काल तुम्ही 4 षटकांच्या मॅचेस खेळल्यात, आज तुम्ही 3 षटकांच्या मॅचेस खेळतायत. तिथे तुम्हाला कितपर्यंत जायचं आहे, कुठल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे, याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लोअर फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते तैनात, त्याने कुठलीही चुकी न करत असताना टिपला झेल, संपला बॅटरचा खेळ. मैदानावरती विकेट आल्या आहेत, मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. फलंदाज विजय बाद. जसं जवळ येईल तशी रंगत अजूनही वाढली जाईल. बिग विकेट, मोठा विकेट गमावला विजय बागडे यांच्या रूपानं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मागच्या 2 दशकाहून अधिक काळ बागडेवाडी टीमकडनं खेळताना विजय बागडे यांना पाहिलं आणि त्यांचा बाद होणं आता प्रतिस्पर्धी संघाचा थोडासा उत्साह वाढून जाणार. क्रमांक 3 वरती फलंदाज अकलतोय, थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावला, जास्त जोर लावला. डाव्या एसटीच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 वरती. 1 गडी बाद, 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 झाल्यात आतापर्यंत. बॉलचा विचार केला तर 3 बॉल फेकून झाल्यात. यशला माहीत आहेत कुठली लेंथ या मैदानावरती टाकायचे आहेत, त्याच्यासाठी तो प्रयत्न करतोय. समोर रितेश, प्रयत्न त्यालाही करायचे आहेत. चांगला बॉल, अगदी ड्रॅग करून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत मिडॉनमध्ये येतील बॉल फिल्डिंग करतील, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा आहेत धावफलकावरती 14. थोडंसं शांत, संयमी आणि संत गतीनं सुरुवात मैदानावरती आता भागडेवाडी संघाची पुढे चालू आहे. अर्धा पल्ला झालाय. 8 चेंडूचा खेळ इनिंग मधला बाकी आहे. 14ला डबल केलं तर 28 होतील, पण 28 पुरेशा नाही आहेत. 38, 48, 38, 48 याच मधला धावफलक असायला हवा. सर्व काही सुरळीत चालू होतं आणि त्यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय. फिल्डिंग करा टीमसाठी सुरळीत चालू होतं. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, नो बॉल आणि 4. थँक्यू. जसं सर्व काही सुरळीत सुरू असताना मैदानाच्या मध्ये आता हा नो बॉल, त्याच्यावरती मिळालेला 4 म्हणजे एकूण 5, हा 5 धाब्याचा बोनस आहे. हा तोफा मात्र मैदानावरती मिळालेला आहे. धावा धपलकावरती 19. यश तयार. पुढचा बॉल फटका खेळलाय. आधीच्या बॉलवरती होता चौकार, आताच्या बॉलवरती चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. चेंडूला पाठवले. मिड विकेट सीमारेषा पार. याच्या अगोदर जसं तुम्ही उल्लेख केला नो बॉल आला होता, चौकार तोफा मिळाला होता आणि त्याच्या पाठोपाठ षटकार. त्याचं सोने पे सुहागा, सोने पे सुहागा. आणि ज्यावेळेला रन येत नव्हत्या त्यावेळेला या धावा आल्यात. मागच्या एका चेंडूवरती 11 रन आलेत. स्कोरबोर्ड झालाय तो 25, 25. एका चेंडूवरती 11 रन. पहिला चौकार, नंतर षटकार. ऑफस्टॉपच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप वरती प्रोटेक्शन आहे, डी पॉईंटला फिल्डर. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. दुरून लांबून खेळला होता, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा धावफलकावरती 26, 26. पुढचा मॅच देखील महत्वाचा आहे, त्याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे आणि त्याचा टॉस केला जाईल. चला पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन. रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी आणि अडखल फायटर्स क्रिकेट संघ, 2 बलाढ्य संघादरम्यान पुढचा मॅच असणार आहेत.
अडकल फायटर्स क्रिकेट संघ आणि रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी आपण लगेचच टॉससाठी यावं. सध्या 2 षटकांचा खेळ संपलायत. धावा फलकावरती 26. पाठीमागचे 3-4 बॉल पाहिले ना सर, तर त्या 3-4 बॉलवरती धावा आल्यात आणि धावा या पद्धतीने आल्यात ज्या पद्धतीने येत नव्हत्या. टीम भागडेवाडीला इनक्लब क्रिकेट संघाला मैदानाच्या मध्ये ते पुनरागमन करायचं होतं आणि ते पुनरागमन करण्याची संधी ही मागच्या षटकामध्ये मिळाली होती. कदाचित असं म्हणावं लागेल की गोलंदाजांना ती संधी त्यांना उपलब्ध करून दिली होती. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सौरभ. शेवटची ओव्हर आहे, शेवटचे 6 चेंडूचा खेळ. पडला थोडंसं आत आला असं पंचांनी त्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. कारण पडला ते लेग स्टंपच्या जस्ट थोडंसं बाहेर आणि चेंडू आत आलाय, तेच पंचांनी आपलं मत नोंदवलंय. पहिला डॉट बॉल आला मैदानाच्या मध्ये निर्धाव आला आहेत. निर्धाव देखील महत्वाचे ठरू शकत आहेत. पुढचा बॉल पुढे टाकलाय, फोर्स केला बॉलला, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. पाठलाग करेल क्षेत्ररक्षक वाडी श्लॉंगॉफचा तो या ठिकाणी पोहोचला होता. अगदी सर्कलच्या आतमधून खेळाडू मात्र बॉलवरती आले, फिल्डिंग केलं. 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात. 28-28 झाल्यात. इथून 35-40 धावेची जर ती वेळ सोळाणली मजा येईल. आणि सौरभला त्याच करता आणलं की मागच्या ओव्हरमध्ये जे झालेलं नुकसान आहे ना ते भरून काढायचंय. थोडंसं नुकसान झालंय मागे, ते भरून काढायचंय. चेंडू चाललाय हवा के साथ साथ, घडा के संग संग. चेंडू बॉल लाईनच्या बाहेर गेलाय, प्रेक्षकांना टिपलाय झेल, त्यांना 100 मिळणार, पण टीमला षटकार, सिक्सर. त्याच वेळेला जर आपण बघितलं तर सन्माननीय संतोषजी वैराग गुडेकर आणि रामदासजी रेवाळे भैरवली यांचं देखील आगमन झाले. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. षटकारनं धाफलक पुढेच गेलाय. चला बाहेर कॅच घेतलं त्याने यावं. प्रतीक वैराग यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. आणखीन एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. आता फटका फसलाय, विकेट आलाय, फलंदाज बाद होत आहेत आणि 4 बरोबर बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीनंतर धावा फलकावरती 34. प्रणय मैदानाच्या बाहेर. पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच पारितोषिकाचे मानकरी आहेत. फार कमी स्पर्धा आहेत, म्हणजे बक्षीस असतात, आयवा कॅश याला म्हणतात, बक्षीस असतात 100, 200, 500. पण ही स्पर्धा जशी स्टार्ट झाली तसं ते ऑफर आहे ना लागू झाले. ते बक्षीस जाहीर झालं होतं की प्रेक्षकामध्ये जो कोण झेल टिपेल त्याला 100 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. फुल टॉस बॉल, पहिला फुल टॉस बॉलवरती स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलाय. षटकार. टोल वसूल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा झाल्यात. 4-0 40 झाल्यात. त्याच्यामध्ये आणखीन धावा वाढतील का पाहूयात. हो, आणखीन धावा वाढतील, त्या देखील 4. आणि जसा उल्लेख केला की 40च्या पार धावसंख्या जाणार का. हो, 40च्या पार गेल्यात. 44 झाल्यात आणि 45चा लक्षाचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. चला टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती केली जातं आपण टॉसला या. सन्मानित सर युवा चषकासाठी किंवा आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहेत. हे सर्व मान्यवर आहेत ते आपल्यामध्ये उपस्थित आणि संतोषजी वैराग साहेब यांचा सन्मान गुडेगाव गावचं एक अनमोल रत्न म्हणून देखील संतोषजी वैराग साहेब यांच्याकडे पाहिलं जात आहेत आणि त्यांचा सन्मान गुडेगाव गावचे आपले गोड असं व्यक्तिमत्व रॉकस्टार अमोलदादा वैराग यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय शैलेश सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी शैलेश साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं.
आपला सन्मान आहे तो सन्मान आपण स्वीकारावा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचा वेळ आदरणीय शैलेश जे आपल्यामध्ये देत आहेत त्यांचा सन्मान आहे. भैरवली गावचे आदरणीय रामदास सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. भैरवली गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत, रामदास सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय संजयजी शिगवन साहेब आपल्या युवा क्रीडा कमिटीचे आणखीन एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यासोबतचा सन्मान. टॉसही केला जाईल त्या ठिकाणी. दोन्ही कॅप्टन रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी म्हटलं तर भिकुमामा मालपॅन्स अगदी असलेलं गाव, संजयजी शिगवन अगदी त्याच गावातून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आणि दुसऱ्या बाजूला सचिनजी शिगवन साहेब त्याच गावातील. अडखल फायटर्स क्रिकेट संघ. टॉस टाईम. एका बाजूला सनी अक्षय हे दोन्ही कॅप्टन आहेत. अडखलचे अक्षय, भट्टीवाडीचे सनी. टॉस झालं, टॉस जातोय तो अडखलच्या बाजूने. अडखल विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागतात. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित मानाची सन्मानाची अभिमानाची युवा चषक मंडणगड तालुक्याची शान या स्पर्धेमध्ये स्वागत. या जाऊया मान्यवरांचं करूया युवा चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहतात युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मानाची अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम. 45 धावांचा पाठला करा. डबल 4 आल्यात, 4 मारल्यात आणि 45 करायचे आहेत. 45 करायच्या. उपता फटका चेंडू वर गेलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडूच्या काढली, त्याने टिपलाय झेल पहिल्या चेंडूवरती. विकेट. फलंदाज बाद. तीस रन आलेत, त्याच्यामुळे मोमेंटम त्या बाजूला शिफ्ट झालाय. आता त्याला आपल्या बाजूला खेचून आणायचं, अगदी पकडून ठेवायचं. तर या बाजूला देखील पहिल्या ओव्हरमध्ये कदाचित 45चा पाठला काय 15ची सरासरी आहेत, पण कमीत कमी 20 धावा पाहिजे. नाही, तो स्टार्ट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलवरती तो इंटेंट दिसला की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न का केलात, त्याचं कारण त्या आव्हानाचा पाठला करायचा. 45 पर्यंत पोहोचायचं असेल तर सुरुवातीलाच तुम्हाला ते अट्रॅक्टिव्ह मोड मैदानावरती दाखवावा लागेल. गोलंदाज रेडी. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय बॉल. आता फटका अगदी सजवलाय, टायमिंग सहित, ताकदी सहित या बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पार आलाय षटकार. सारन तुमचा इंटेंशन भाई, इरादे सही होने चाहिए. इंटेंशन क्लिअर आहे, जिंकायचं आहे. इंटेंशन क्लिअर आहे. चेंडू चालला हवेमध्ये, हवेच्या साथीनं, हवेच्या झोकेनं चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मध्ये सध्या सूरज कामते पार करतायत. सूरजच्या बॅटमधून आतापर्यंत 2 सिक्सर आल्यात आणि या मैदानावरचं आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर रन बनवायचं. 45. गोलंदाज तयार.
पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या जवळ चालला क्षेत्ररक्षक वेगानं मिड विकेटचा पुढे आलायत फिल्डिंग केलायत पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या बॉलवरती षटकार तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि चौथ्या बॉलवरती आता एक सिंगल आलायत धाबा धावफलकावरती 13 दोन्ही बाजूनं टाळ्यांचा गजर सेम होतो दोन्ही बाजूला 30 ला आणि आहे म्हणजे जसा तुम्ही उल्लेख केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर केलेला अटॅक दॅट्स अ काउंटर अटॅक केलेला तो प्रति हल्ला आहे वार तुम्ही केला पलटवार आम्ही करणार आणि सूरज आहे एक सूर्य डोक्यावरती आहेत एक सूरज मैदानावरती तळपतोय पण सूर्यासारखं तळपणं सोपं नसतं इफ वी लाइक शाइन लाइक अ सन फर्स्ट बर्न इट अगर सूरज की तरह चमकना है तो पहले उसके जैसा जलना होगा आणि तो सूरज मैदानावरती तळपलाय पण मॅच आता कुठे सुरू झालाय आता कुठे रंगामध्ये आलाय पहिल्या 4 बॉलचा खेळ 13 धावा धावफलकावरती आहेत डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला आहेत चेंडू उसळला कसा अगदी फसकन जसा येतो ना असा एखादा साप नाक ज्यावेळेला येतो आणि फळा काढतो फसकन असा येतो तसा चेंडू राईस झाला आणि फलंदाजाला तो सरप्राईज करून गेलाय डॉट बॉल डॉट 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 गरजेचं होतं मैदानाच्या मध्ये टीम भागडेवाडीला आणि तो त्यानं केलाय आता इथून अगदी त्या मागच्या 2 बॉलवरती कमबॅक गोलंदाजानंही केलाय शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये महत्वाचा असेल खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द लाईन खेळण्याचा प्रयत्न नाही बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय पाठीमागचे 2 बॉल अगदी डॉट डॉट स्वरूपाचे पाहायला मिळाले जो पहिल्या षटकामध्ये तुम्हाला सरासरी गाठायची ती 15ची त्या 15 पर्यंत नाही पोहोचू शकले पण जवळपास 13 पर्यंत पोहोचले आहेत सरासरीच्या थोडं कमी पडल्यात पण येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल याची चर्चा मैदानावरती होणार आहेत हे कलकचं संगीत घेऊया आणि येऊयात युवा चषकाकडे बळ येतो असा जय श्रीरामचा नारा इथे डीजे मास्टरना देखील लावलाय 12 बॉलचा खेळ आहे 32 करायचे 1 2 3 2 1 2 3 2 साय आज 12 38 28 पाहिल्या 12 41 पाहिल्या आता 12 32 12 चेंडू 32 जावा पुढचे 2 3 4 चेंडू कदाचित महत्वाचे ठरतील या सामन्यामध्ये स्ट्रायकर यांना फलंदाज ओ नो नो फुलटॉस बॉल होता कबरेच्या वरती हा भीमर बॉल जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण अशापासून थोडंसं वाचावं लागणार आहे 9 बॉलचा इशारा कमी धावा आल्या त्या चेंडूवरती 3 स्कोर तुम्ही म्हटलं होतं ना 15ची सरासरी आहे तो मागे आहे या 9 बॉलनं अगदी बरोबर जॉईन झालाय 15 वरती येस 15 बॉलमध्ये आता 29 12 बॉलमध्ये 29ची गरज आहे कारण पहिला बॉल नो बॉल त्याच्यावरती मिळालेल्या 2 धावा म्हणजे इथूनही आता सुरुवात झालाय असं आता मैदानावरती आपण म्हणू शकतायत परंतु प्रयत्न करायच्या टीम भागडेवाडीला देखील इन क्लब क्रिकेट संघ भागडेवाडी वर्सेस जय गणेश क्रिकेट संघ वेसवी वाल्मिकी नगर फ्री हिटचा बॉल मैदानाच्या मध्ये असणार आहे पंचाने तो सिग्नल देखील आपल्यापर्यंत कळवला आहे गोलंदाज रेडी षटकातील पुढचा बॉल घेऊन थोडा वेळ मैदानाच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातोय विजय भागडे यांनी देखील अगदी बरोबर वेळेमध्ये सर्व काही बदल आहेत ते बदल मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा केले आहेत आणि आता वेगळं काही घडू शकलं असतं नाही बघा ज्यावेळेला फ्री हिटचा चेंडू असतो ना त्यावेळेला जर स्ट्रायकर एंडला तोच फलंदाज आहे तर फील्ड तुम्ही चेंज करू शकत नाही आणि जर स्ट्राईक चेंज झाली तर ती मुभा असते तुम्हाला फ्रीटचा बॉल फटका खेळाय समोर डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक फिल्डर पोहोचतात त्या ठिकाणी विजय भागडे आणि विजय भागडेच्या डोक्यावरून बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चौकार मॅचनं रूप बदलले आणि या मागच्या 2 चेंडूवरती स्वरूप बदलले मॅचचं स्वरूप बदलले चौकार अजून एक फुल टॉस अजून एक नो बॉल आणि नो बॉलला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पार षटकार हाथी बॉल नो हाताळल्यात आणि विनायक कावणकर यांनी तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता
कारण बाहेरील कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. तो प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. मागच्या अगदी काही बॉलवरती गोलंदाजानं त्या मिस्टेक केल्या आहेत, पण एक मिस्टेक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. एक मिस्टेक तुम्हाला वर्षभराची युवा चषकाची वाट पाहावी लागू शकते आहेत. तुम्ही मैदानावरती ज्यावेळी येणार ना, पॉझिटिव्ह थिंकिंग, जसं नेहमीच तुकाराम सर आपण म्हणतो ना की एक खेळाडू नाही 11 खेळाडूंची ज्यावेळी साथ असेल त्यावेळी ती टीम चांगली कामगिरी करेल. आणि या मैदानावरती जसं की गोष्टीची आपण सातत्यानं चर्चा करतो, बॅटिंग बॉलिंग याच्यापेक्षा तुमच्या टीमची फिल्डिंग ह्या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा युनिट महत्वाचं असतं. युनिट आता युवा क्रीडा कमिटीचं युनिट बघा ना, प्रत्येकजण चांगल्या पद्धतीने काम करतोय. त्याला दिलेला रोल, त्याला दिलेली भूमिका योग्य पद्धतीने वठवतोय. दॅट्स अ टीम वर्क. तुम्हाला एकदा टीम वर्क करायचं आहे, मैदानावरती हार्ड वर्क करायचं आहे, काही वेळेला स्मार्ट वर्क करायचं आहे, एक टीम युनिटने खेळायचं आहे, एक जुटीने खेळायचं आहे. एकतेमध्ये बळ असतं. असं म्हणतात ना बाबा, एकीचं बळ मिळते फळ. पण आता बळ दाखवले, ताकद दाखवले, बळ चढले, स्फुरण चढले, बॅट्समनला षटकार. की ज्यावेळी तुमच्या संघाचा एखादा पार्ट टाइम गोलंदाज असतो ना, त्याला गोलंदाजी करावी लागते. मग त्यावेळी अशा गोष्टी मैदानाच्या मध्ये घडत असतात. 10 बॉल 12 धावेची गरज. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, चेंडू चाललाय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, फिल्डिंग केलंय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. आता माहीत आहेत टीम वेस्वी वाल्मिकी नगरला कुठलीही घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. खेळ आपल्या बाजूने आलाय आणि तो सातत्यानं कायम ठेवण्याचा प्रयत्न करताय. जसं तुम्ही उल्लेख केला, एक चांगला उल्लेख केला, कारण पार्ट टाइमला त्याचा रोलच नव्हता माहिती. ऐन वेळेवरती तुम्ही त्याला ती भूमिका दिली. पण बाबा ही भूमिका मिळाली ती वटवायची आहे. ऐसा मौका फिरका हा मिलेगा. अशी संधी मिळणार नाही आहेत. पुन्हा पुन्हा अशी बॉलिंगची संधी मिळणार नाही. तुमच्यामधलं टॅलेंट, गुणवत्ता, एक टॅगलाईन आली होती, हीच ती वेळ, हीच ती वेळ आहे. ती गुणवत्ता, तुमच्यातलं टॅलेंट दाखवण्याची हीच ती वेळ आहे. कारण वेळेवरती तुम्ही आल्या तर खेळ बदलू शकतो. कारण जसं म्हणतात बाबा, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. येस, सध्या मैदानाच्या मध्ये प्रथमेश 3 बॉल डॉट 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 3 डॉट खेळलेत. 8 बॉलमध्ये रन करायच्यात 11. मॅच संपली नाही आहेत, मॅच ऑन आहेत. फटका खेळला, आता थोडे सफल झाले. आता इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेग पट्ट्या बाहेर, चौकार. का नेम बराबर गेम और मनवना नेम. भाई नाम ऐसे नहीं बनता, नाम बनाने के लिए काम करना पड़ता है. पहचान से मिला काम तो थोड़ी देर तक याद रहता है, लेकिन काम से मिली पहचान उम्रभर, आयुष्यभर लक्षात जाते. तुम्ही तर काम केलं, तुमचं नाव होणार. भाई काम करोगे तो नाम बनेगा, और नाम ऐसा बनाओगे की सुनते ही काम हो जाएगा. आणि तेच काम केले. शफल केलं, टॅकल केलं, सफल केलं, चौकार. आता काय फटका हो, आजच्या दिवसातला एक देखडा. टॉप 5 चे फटके असतील. हा बॅकवर्ड पंच, बडे मंच का बडा पंच. मॅच अगदी पाहिलं तर आता एका धावेची गरज. अक्षयच्या षटकामध्ये बदललेला मॅच. त्याच्यानंतर हरेश आले. अक्षयनं 1 बॉलमध्ये जिथे 14 दिल्या ना, मॅचची पूर्ण हवा निघाली. त्या मॅचचं पूर्ण रूपरेषा बदलली. म्हणून म्हटलं की बाबा ही मॅच युवा चषक तुम्हाला वर्षभराची वाट पाहावी लागेल. 100% तुम्ही गोलंदाजीला मैदानावरती येत आहेत त्यावेळी तुम्ही किती प्रॅक्टिस केलं, किती हात फिरवून आलात, किंवा कशा पद्धतीनं गोलंदाजीचे तुम्ही ॲक्शन मैदानावरती दाखवतायत. सर याही गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्या महत्त्वाच्या असतात. नाही, सर्व महत्त्वाचं असतं प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेन द मॅन परफेक्ट. तसं म्हटलं तर की सरावच तुम्हाला योग्य बनवू शकतो. त्यामुळे सराव महत्त्वाचा आहे. कदाचित तो सरावापासून थोडेसे लांब गेले आणि दुसरं षटक टाकण्यासाठी कदाचित जो गोलंदाजाचा वापर झाला, मी त्या दिशेने येतोय. कारण कालचा एक असा सामना होता, त्यावेळेला विजय बागडे यांनी येऊन 3 विकेट घेतले होते. काय दुसऱ्या षटकामध्ये विजय बागडे यांचं येणं अपेक्षित होतं का?
आवश्यक होतं का? कारण त्यांच्यासारखा गोलंदाज तुम्ही थोडंसं मागे सरला कदाचित तेही कारण असावं की पराभवाच्या छायेत जावं लागतंय बागडेवाडी टीमला. डेफिनेटली तुमचा प्रमुख खेळाडू विजय भागडे होता गोलंदाजीला आणि त्याला